नमस्कार. सोशल शास्त्राच्या इंडियन एअरफोर्स डेच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज ह्या दिवशी आपण एअरफोर्सची माहिती, एअरफोर्सची हिस्ट्री आणि त्यातील करिअर ऑपॉर्च्युनिटीज याबद्दल बोलणार आहोत. याकरता आपण स्वागत करत आहोत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवाडकर सरांचं. सर नमस्कार. वालवाडकर सर हे 28 मे 1983 रोजी सर्व्हिसमध्ये कमिशन झाले आणि आतापर्यंत त्यांची 26 वर्ष 7 महिने अशी सर्व्हिस झाली आहे. सर तुमच्या सर्व्हिसबद्दल थोडी माहिती द्या. येस, मी 1981 साली योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाईमध्ये BSc कंप्लीट केलं आणि त्यानंतर मग तिथे फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर मला माहिती कळली की एअरफोर्समध्ये फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट असाल तर अप्लाय करू शकता. त्याप्रमाणे मी अप्लाय केलं. वाराणसीला मला SSBसाठी बोलवण्यात आलं. तिथे 5 दिवस सायकोलॉजिकल टेस्ट, त्यानंतर फिजिकल टेस्ट आणि कम्युनिकेशन कॅपॅबिलिटीज याची टेस्ट 5 दिवस झाली आणि त्यानंतर मेडिकल चेक झालं आणि ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये आम्ही 27 जण आमच्या बॅचमध्ये सिलेक्ट झालो होतो. आणि एक प्राईड आहे की आय वॉज द यंगेस्ट इन इंडिया इन दॅट बॅच. आय वॉज व्हेरी यंग. ॲट द एज ऑफ 20 आय वेंट फॉर ट्रेनिंग. त्यामुळे एक समाधान आहे की आपण काही करू शकतो. त्यानंतर मग पोस्टिंग्समध्ये भारताच्या बाहेर होत गेल्या आणि 26 वर्षानंतर मग 31 डिसेंबर 2009ला आय शिफ्टेड फ्रॉम युनिफॉर्म टू मल्टीफॉर्म. असं एकंदर व्हेरी मेमोरेबल सर्व्हिस आणि आयुष्यात जे काय आपण आहोत आज ते एअरफोर्समध्ये असल्यामुळे झालेलं आहे ही जाणीव आहे. थँक्यू सर. आज आपण एअरफोर्स डे सेलिब्रेट करणार आहोत, तर त्यासाठी मला वाटतं आपण ह्यापासूनच सुरुवात करूया की एअरफोर्स डे हा का साजरा केला जातो. सी, एअरफोर्स इज वन ऑफ द 3 आर्म्स. म्हणजे 3 आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. नेव्ही एन्श्युअर्स सुप्रीमसी ऑन द युअर वॉटर्स. ओके. एअरफोर्स एन्श्युअर्स एअर सुप्रीमसी इन युअर एअर स्पेस दॅट इज इयरमार्क फॉर इंडिया. आणि लँड वॉरसाठी आर्मी असते. तर एअरफोर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आर्म which basic आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू एन्श्युअर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ एअर स्पेस ऑफ इंडिया. ओके. आणि त्यानंतर मग इन केस ऑफ वॉर वी आर कम्बॅटंट एअर आर्म वेअर बाय वी फाईट द वॉर. आणि जेव्हा एअरफोर्स वॉरमध्ये एंटर करतं इट बिकम्स डिसिसिव्ह वॉर. कारण एअरफोर्सचं एक हे आहे की इम्पॅक्टिंग असतं. म्हणजे कमी वेळामध्ये, कमी एफर्ट्समध्ये मॅक्सिमम इम्पॅक्ट डॅमेज टू द नेशन, कंट्री, युअर अपोजिट एनिमी. दॅट इज यू एन्श्युअर दॅट थिंग. त्यामुळे एअरफोर्स आर्म इज एसेन्शियल. ओके. आणि मग एअरफोर्स आर्म आहे, मग त्याचं सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. त्याचं बर्थडे आपण सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट करतो. एअरफोर्स डे सेलिब्रेट करणं म्हणजे एअरफोर्सचा बर्थडे सेलिब्रेट. सो 8 ऑक्टोबर आता 2019ला इट गोइंग टू बी 90th वर्ष लागला आमच्या एअरफोर्सला. आणि वी हॅव डन आवर बिट. शेवटी असं म्हणतात की तुम्ही एअरफोर्समध्ये आहात तर एअरफोर्समध्ये कोणत्या रँकमध्ये आहात हे महत्त्वाचं. इम्पॉर्टंट काय की तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट केलं आहे. हॅव यू जस्टिफाईड युअर प्रेझन्स. तुमची रँक, तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी ती जस्टिफाय केली असेल तर यू हॅव अर्न युअर रिस्पेक्ट फ्रॉम द सिटीजन्स ऑफ इंडिया. असं. तर आता आपण एअरफोर्स डे का साजरा केला जातो ह्याचं उत्तर ऐकलं. याबरोबरच एअरफोर्सची हिस्ट्री काय आहे, ते कसं स्थापन झालं आणि आता आपण कुठेपर्यंत पोहोचलो आहे हेही सर आम्हाला थोडं सांगा. बरोबर. सी, 8 ऑक्टोबर 1932ला एअरफोर्सचा जन्म झाला. त्यावेळी आपण ऑक्झिलरी एअरफोर्स होतो. ब्रिटिशर्स वेर रुलिंग इंडिया आणि त्यांचं जे रॉयल एअरफोर्स आहे तर त्याचा ऑक्झिलरी एअरफोर्स म्हणून एअरफोर्स भारतामध्ये निर्माण झालं. पहिलं ऑपरेशन आपल्याला करावं लागलं म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये आपण पार्टिसिपेट केलं आणि त्यामध्ये आपल्या पायलट्सनी, आपल्या एअरफोर्सनी आपलं मेटल सिद्ध केलं. ओके. म्हणजे आपल्या पायलट्सना अनुभव नसला तरी कम्बॅटमध्ये तो त्यांनी जो स्वतःला सिद्ध केलं या ऑपरेशन्समध्ये, इट वॉज डिसिसिव्ह वॉर. आणि त्यामुळे मग ऑक्झिलरी एअरफोर्सच्या ऐवजी आपल्याला मग
त्याचं नाव दिलं गेलं रॉयल इंडियन एअरफोर्स. दॅट्स अ रिकग्निशन ऑफ युअर ब्रेव्हरी इन द वर्ल्ड वॉर. सो हे झालं तुमच्या रिकग्निशनचं. त्यानंतर 1947ला पार्टिशन झालं. आपलं इंडिपेंडंट 15 ऑगस्टला आपण कंट्री इंडिपेंडंट झाली आणि नवीन कंट्रीचा जन्म झाला पाकिस्तानचा आपल्या इथून तोडलं गेलं. त्यावेळी एअरफोर्समध्ये मग ॲसेट्स जे होते आर्मी नेव्ही एअरफोर्सचे ते डिस्ट्रीब्यूट केले गेले आणि त्या डिस्ट्रीब्युशनप्रमाणे काही एअरक्राफ्ट आणि मॅनपॉवर वॉज सेंड टू पाकिस्तान एअरफोर्स आणि इंडियन एअरफोर्स कंटिन्यू टू बिकम रॉयल इंडियन एअरफोर्स. कारण आपण डोमिनियन होतो. अजूनही जरी इंडिपेंडन्स मिळाला असले इंडिपेंडंट ॲक्टप्रमाणे तरी पण सुप्रीम अथॉरिटी वॉज द किंग ऑफ ब्रिटन. आपण डोमिनियन होतो त्यांची. 26 जानेवारी 1950ला जेव्हा आपण रिपब्लिक झालो त्यावेळी रॉयल हे नाव आपण काढून टाकलं आणि इट रिमेन इंडियन एअरफोर्स. सो दिस इज द हिस्ट्री ऑफ इट. आणि यावर्षी आपण 90वा वाढदिवस साजरा करतो. सो इट्स अ प्लेजर थिंग. very happiness. Everybody celebrates this because Air Force has contributed to the security of the nation in various operations and wars. Right from the 1947 जेव्हा पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर आक्रमण केलं होतं त्यावेळी आपण त्याच्यात भाग घेतला. तो एक व्हेरी इम्पॉर्टंट एपिसोड्स आहे. आणि आयडिया ही आहे की यू हॅव टू सपोर्ट आर्मी ऑल्सो. आर्मी कांट मूव्ह अलोन. यू हॅव टू सपोर्ट आर्मी. त्याशिवाय हैदराबादच्या ऑपरेशन्समध्ये आपण भाग घेतला. त्यावेळी 1948मध्ये म्हणजे परवाच कालच हैदराबाद मुक्तीसंग्रामची जी आहे मराठा मुक्तीसंग्राम त्याचं सेलिब्रेशन झालं. त्यामध्ये इंडियन एअरफोर्सचा पार्टिसिपेट खूप होता. कारण रजाकारने खूप अत्याचार केले होते, अन्याय केले होते त्या लोकांवर. आणि मग आर्मीने निर्णय घेतला की आपण जायला पाहिजे. आर्मीला सपोर्ट करायला मग एअरफोर्सची विमानं पुण्याच्या लोगा एअरपोर्टवरून टेम्पेस्ट विमान होतं आपल्यावेळी ते टेक ऑफ केले. त्यांनी बिदार आणि वरंगल हे 2 एअरपोर्ट्स होते त्याच्यावर बंबार्डिंग केलं. त्यानंतर फोटोरेकी केली आणि सपोर्ट आर्मीला की पुढे काय आहे त्यांचा म्हणजे दे आर द आईज ऑफ द आर्मी ऑन ग्राउंड. मग त्यांनी सांगितलं गेलं त्याप्रमाणे त्यांनी ऑपरेशन्स केले आणि इट वॉज सक्सेसफुल ऑपरेशन. तर असे व्हेरियस ऑपरेशन्समध्ये आपण एअरफोर्सनी स्वतःचं नाव कमावलं, स्वतःचं प्रेझेन्स सिद्ध केलेलं आहे. सो इट्स अ वंडरफुल हिस्ट्री वी हॅव इन इंडिया. आता आपण एअरफोर्सच्या हिस्ट्रीची माहिती घेतली, त्याचबरोबर आपण हेही माहीत करून घेऊया की एअरफोर्स आपल्या इंडियन एअरफोर्सची स्ट्रेंथ काय आहे, म्हणजे मॅन पॉवर वाईज पण आणि मशीन्स वाईज पण. इंडियन एअरफोर्स हे जगातलं 4th स्ट्रॉंगेस्ट एअरफोर्स आहे. टू बी व्हेरी प्राऊड. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 6 एअरक्राफ्ट 6 एअरक्राफ्टपासून आपण सुरुवात केलेली आहे 1947 नंतर. आणि वी आर द स्ट्रॉंगेस्ट एअरफोर्स इन द वर्ल्ड, 4th स्ट्रॉंगेस्ट एअरफोर्स. आणि मला आठवतं मी आज कमांडिंग बँगलोरमध्ये असताना त्यावेळी आमचे एअर ऑफचं कमांडिंग इन चीफ म्हटले होते की बाकीचे एअरफोर्सेस जगातले जे आहेत त्यांना आपल्याबरोबर एक्सरसाइज करायला आवडतं, कारण वी गिव्ह देम चॅलेंजिंग सिच्युएशन्स आणि आउट ऑफ बॉक्स आपलं थिंकिंग असतं, त्याचा फायदा होतो. आणि त्यामुळे एव्हरीबडी इज सेईंग की इंडियन एअरफोर्सबद्दल आम्हाला एक्सरसाइज करू द्या, जॉईंट एक्सरसाइज करायची आहे. सो दॅट इज द रिसीट ऑफ युअर प्रोफेशनलिझम. पायलट्स, त्यानंतर ग्राउंड स्टाफ, एव्हरीबडी इज सो प्रोफेशनल. आणि तो एक फायदा आपल्याला आहे. आणि ॲज फार एज मॅनपॉवर इज कन्सर्न एक पॉलिसी आहे इंडियन गव्हर्नमेंटची पॉलिसी की एअरफोर्स किती स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्याप्रमाणे 1,40,000च्या आसपास ऑलमोस्ट 1,50,000 मॅनपॉवर आपली आहे. त्याच्यामध्ये 12,500 ते 13,000 ऑफिसर्स आहेत आणि व्हेरियस रँक वाईज ते आपल्याला आहेत. आता प्रॉब्लेम काय होतो की आम्हाला चांगले लोक पाहिजे असतात. तर त्याच्यासाठी मग इज इट डिफिकल्ट टू गेट सिलेक्टेड? तर डिफिकल्ट नाही आहे. यू हॅव टू बी ओरिजिनल. आणि मग तेव्हा त्या लेवलचं जे ऑफिसरला क्वालिटीज आहेत त्या जेव्हा तुम्ही सिद्ध करता यू गेट सिलेक्टेड फॉर दिस. सो अकॉर्डिंगली मॅनपॉवर थोडीफार कमी जास्त होते. तर 1,49,000च्या जवळपास सर्विंग आहे आणि 1,20,000 इज ऑलमोस्ट पीपल इन द रिटायर्ड पीपल आहे. सो अशी स्ट्रेंथ आहे आणि दॅट इज सफिशियंट फॉर अस टू बिल्ड अप द स्ट्रेंथ ऑफ द एअरफोर्स.
आणि एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्स ह्या बाबतीत जर म्हणायचं या झालं. करेक्ट. काय होतं माहिती का की यू हॅव टू अपडेट युअर सेल्फ. Right. व्हॉट आर द थ्रेट्स, तुमच्याकडे कंट्रीच्या थ्रेट्स काय काय आहेत तुमच्या, तर त्या थ्रेट्स परसेप्शन तुम्हाला करावं लागतं. आणि मग आपली जे एनिमीज आहेत ज्याच्याकडून धोका आहे आपल्याला, तर त्यांची स्ट्रेंथ काय आहे, त्यांच्याकडं काय काय वेपन्स आहेत आणि आपल्याकडे काय काय, त्याप्रमाणे आपण ठरवतो की आपल्याला ही वेपन्स लागतात. मग त्यात 3 प्रकारचे एअरक्राफ्ट आहेत. एक आहे फायटर स्ट्रीम आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे जिथं तुम्ही ट्रूप्स शॉर्ट नोटीसवर एका जागेवरून दुसऱ्या जागी पाठवले जातात. आणि हेलिकॉप्टर्स आहेत. बरोबर. हेलिकॉप्टर्स परत 2 कम्बॅट हेलिकॉप्टर जिथे तुम्ही फायरिंग करू शकतो तशी हेलिकॉप्टर्स आहेत. आणि ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर्स पॉईंट टू पॉईंट टू टेक दॅम. सो ते पॅराजम्पिंग तिथून केलं जातं. असे व्हरायटी ऑफ एअरक्राफ्ट व्हरायटी रोलमध्ये आपल्याला आवश्यक असतं. आता एक अर्ली वॉर्निंग सिस्टम म्हणजे एअरबोर्न रेडार, ते व्हेरियस प्लॅटफॉर्म म्हणजे काय, कुठलं विमानावर ते आपण रेडार डोम ठेवायचा, त्याच्यात त्या टाईप ऑफ एअरक्राफ्ट ऑल्सो आर देअर. त्याशिवाय रिफ्युलिंग, मिड एअर रिफ्युलिंग होतं काय की विमान गेलं, रिफ्युलिंग परत त्याला लँड करा, परत रिफ्युलिंग द्या, परत टर्न अराउंड करायला वेळ लागतो. यू डोंट हॅव टाईम. ॲक्च्युअल ऑपरेशन्समध्ये यू नीड एअरबॉर्न रिफ्युलिंग. असे रिफ्युलर्स आपल्याकडे आहेत. IL-78 एअरक्राफ्ट म्हणून आहे, मोठं रशियन एअरक्राफ्ट. तर ते आपल्या पोटामध्ये फ्युएल घेऊन जातं आणि तिथून मग ते विमानं आपलं ऑपरेशन करून येतात, रिफ्युलिंग करतात आणि परत ऑपरेशन जातात. सो दिस इज द वे यू मॉडर्नाइज युअर वेपनरी. ही आवश्यकता असते. त्यामुळे मग असे व्हेरियस टाईप्स ऑफ एअरक्राफ्ट पर्पज फॉर विच यू यूज इट हे पण आहे. अशा प्रकारे आपलं कम्बॅटंट आर्म इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह आणि प्रोफेशनल. मॅडम वी हॅव सीन MiG-21 अशी विमान आहे की जगातलं कुठलंही एअरफोर्स ते फ्लाय नाही करत एक्सेप्ट इंडियन एअरफोर्स. ओके, जुनं विमान 1964 मध्ये आपण ते रशियाकडून घेतलं. कोणतं एअरफोर्स फ्लाय नाही करत एक्सेप्ट इंडियन एअरफोर्स. परंतु त्या विमानातून विंग कमांडर वर्धमान, F-16 सारखं विमान कम्बॅट ऑपरेशनमध्ये पाडलं की हे अचिव्हमेंट आहे. इट्स अ प्राईड. म्हणजे जो अभिमान अमेरिकेला होता किंवा जो अभिमान पाकिस्तानला होता तो सगळा नेस्ताभूत केला आपण. म्हणजे ओके, ऑपरेशन्समध्ये तुम्हाला अपडेट करायला पाहिजे. द बेसिक थिंग इज ह्युमन रिसोर्स किती मोटिवेटेड आहे, किती प्रोफेशनल आहे. आणि आय टेल यू, आय टेक प्राईड इन टेलिंग यू द स्पेशालिटीज ऑफ इंडियन आर्म्ड फोर्सेस. म्हणजे इट्स ॲप्लिकेबल टू नेव्ही, एअरफोर्स, आर्मी. आम्ही एपॉलिटिकल आहोत. एपॉलिटिकल नेचर विथ टेक प्राईड इन सेइंग की भाई राजकारणाशी आमचा संबंध आहे सिक्युरिटी ऑफ नेशन. ओके, आणि त्यानंतर मग दुसरं स्पेशालिटी सेक्युलर, खऱ्या अर्थानं आम्ही सेक्युलर नेचरचे आहोत. भाषणबाजी नाही, वी ॲक्च्युली लिव्ह दॅट लाईफ. ओके, आणि त्यामुळे त्याचा फायदा होतो, तुमची विचारशक्ती पण वाढते. म्हणून एअरफोर्समध्ये राहिल्यामुळे तुमचं काय बदल होतं, पर्सनॅलिटी चेंजेस, युअर स्कोप वाईडन्स. त्यामुळे यू फील येस यू आर लिव्हिंग अ लाईफ ऑफ सम पर्पज. दॅट इज. तर आता आपण एअरफोर्सची हिस्ट्री आणि साधारण आपली स्ट्रेंथ काय आहे ह्या गोष्टींची माहिती ऐकली. ह्याचबरोबर मला हेही सरांना प्रश्न विचारावा वाटेल की आतापर्यंत आपल्याला अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली वॉर्स काही लढावी लागले आहेत इंडियाला. तर त्या वॉर्समध्ये एअरफोर्सचा काय रोल होता, आणि तुम्ही जसं म्हणालात की डिसायझिव्ह होतं जेव्हा एअरफोर्स कुठल्याही वॉरमध्ये पार्टिसिपेट होतं तेव्हा, तर काय रोल प्ले केला होता आणि आपल्याला कसा फायदा झाला इंडियाला ॲज अ कंट्री? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. म्हणजे आपण 4 वॉर्स पाकिस्तानची लढली आणि वेन एअरफोर्स वॉज पार्टिसिपेटिंग इन दीज 4 वॉर्स अगेन्स्ट पाकिस्तान अँड वी हॅव सीन द रिझल्ट्स. ओके, काय काय ऑपरेशन एअरफोर्स करू शकतं? फर्स्ट इज टू गिव्ह अ सपोर्ट टू द आर्मी. ओके, सो यू गो फर्स्ट. फरक काय आर्मीमध्ये आणि एअरफोर्समध्ये? एअरफोर्स इज बॅक स्टेज. एअरक्राफ्ट टेक ऑफ फ्रॉम द रनवे, गो अहेड, क्रॉस द बॉर्डर, finish their job and come back.
आणि त्यानंतर मग आर्मी मूव्स टू द बॉर्डर. वी डोंट मूव्ह टू द बॉर्डर, वी आर Right. बिहाइंड, बट वी गो अहेड, फिनिश आवर टास्क, कम बॅक. सी एक इंडियन एअरफोर्स एअरक्राफ्ट जेव्हा त्या आर्मीच्या युनिट्सच्या बॉर्डरवर फाईट करताना जेव्हा दिसतं त्यांना एअरफोर्सचं विमान, इट मोटिवेट्स देम. येस, आय हॅव अ सपोर्ट. दॅट्स अ व्हेरी बिग सपोर्ट यू गिव्ह टू देम. आणि मग ते फायटिंगला त्यांना जोश येतो. आणि दुसरं म्हणजे मग फोटोरिकी असते, उंचावरून विमान जातं त्या एनिमी एरियामधले टार्गेट्स कुठले का त्याचा कॅमेराज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह कॅमेराज, व्हेरी इफेक्टिव्ह कॅमेरा, व्हेरी स्ट्रॉंग कॅमेरा. ते फोटोरेकी करायची, परत आल्यानंतर मग फोटो रीड होतो आणि मग आर्मीला कळतं कुठले टार्गेट्स कुठले आहेत, आपण ते प्लॅन देअर थिंग्स. सो प्रोएक्टिव्ह नेचर जे एअरफोर्स आहे टू सपोर्ट आर्मी, की कुठे कुठे काय काय टार्गेट्स आहेत, कसं प्लॅन केलं पाहिजे, आर्मीचे पोझिशन्स कुठले आहेत त्या एनिमीच्या, हे सगळं कळल्यामुळे तो एक असतो. दुसरं म्हणजे फास्ट मुवमेंट ऑफ द ट्रुप्स. राईट. ओके, म्हणजे ट्रेननी आणि ह्यांनी जाण्यापेक्षा वेन यू गो बाय फ्लाईट यू आर सेव्हिंग सो मच ऑफ टाईम. ओके, त्यामुळे ते इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असतं. 62 वॉरमध्ये आपण का हे झालं हे नव्हतं अवेलेबल. आणि एअरफोर्स वॉज नॉट पार्टिसिपेटिंग इन द 62 वॉर अगेन्स्ट चायना because government of India decided Air Force should not be participating. They were given supporting role only. Okay, dropping zone, dropping the items, etc., weapons. That was very limited operations. So these Air Force, once decision, national aim is decided, this is what achieved, Air Force goes full-fledged. आणि it's very decisive victory तुम्ही आणू शकता Air Force. बरोबर. हा फायदा आहे. 62 वॉरमध्ये आपण जास्त पार्टिसिपेट नाही केलं, परंतु 65 वॉरमध्ये आपले नॅट्स होते. नॅट्स अतिशय साधं विमान आणि त्यांच्याकडे सेबर्स होते. तर सेबर्स लगेल F-16 जसं आत्ताचं आहे तसं सेबर्स वेअर कन्सिडर टू बी द अनडिफिटेबल एअरक्राफ्ट. पण नॅट्स त्यांना जे फाईट दे गेव ट्रिमेंडस. म्हणजे नॅट्सचं नाव बदलून त्याला सेबर स्लेयर्स म्हणायला इतकं परफेक्ट होतं ते. इट वॉज सो गुड. त्यामुळे एअरफोर्सचं पार्टिसिपेशन इज ऑलवेज अ डिसायसिव्ह थिंग. दो इट एस्कलेट्स और एस्कलेट होतं, परंतु इट्स डिसिजन ला पोचतो आपण फास्ट टू विन द वॉर. सो दॅट इज इम्पॉर्टंट. आणि मॅन बिहाइंड द मशीन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असतं. द पायलट्स, द ट्रेनिंग, प्रोफेशनलिझम. That's why I told you it is so good that every country wants to participate at the joint operations with Indian Air Force. That's a receipt for our professionals. तर आता तुम्ही बोलता बोललात की मॅन बिहाइंड द मशीन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण ह्याचबरोबर सध्या ड्रोन्स हे जे कॉम्बॅटमध्ये यूज केले जातात, तर ते इट इज ऑल्सो अ मॅन बिहाइंड द मशीन बट नॉट ॲक्च्युली ऑन साईट. तर ह्याचा कितपत उपयोग होऊ शकेल आणि कॅन इट चेंज द फ्युचर ऑफ हाऊ वॉर्स विल बी फॉट अँड वन इन फ्युचर? Absolutely. It is very very important to know the concept of war is changing now. The machines are playing the important role. So UAVs, unmanned aerial vehicles. So when you send an aircraft in the enemy territory, you have the chance of getting shot down. You are going to lose that property, crores of rupees property of the country. UAV is as an alternative. It's unmanned aerial vehicle. You send them for photo recognition. You send them for arms. So there are various types of the concept of war is changing now. So it's more of AI is artificial intelligence. You have the eyes in the space. You have the satellites there. So they are also contributing a big way in the modern war systems. So that is so UAVs are playing an important role in the defense of the country. And you have to update yourself. You have to update yourself to ensure that you are not lagging behind the enemy in the preparations of the war. So they say we have a very very interesting quote. They say you sweat more in peace, lose less blood in the war. That's very important. Right. So that is baseline based on which you practicing various opportunities, various combinations, and then you use those things as and when it is required.
आता आपण वॉरचा सिनेरिओ कसा चेंज होतोय आणि आपल्याकडे इक्विपमेंट्स काय काय आहेत ह्याबद्दलची माहिती आहे. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे ह्या यंग जनरेशनला एअरफोर्समध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत ह्याबद्दल पण सगळी माहिती. येस, नक्की. माझं सेकंड इनिंगचं टार्गेट हेच आहे की एकही मुलगा किंवा मुलगी माझ्या संपर्कात आला असं म्हणू नये की मला माहीत नव्हतं म्हणून गेलो नाही. इट हॅपन विथ यू, इट हॅपन विथ हिम. माहीतच नव्हतं आम्हाला. आमच्यात काय कमी, दिस गुणामध्ये काहीही कमी नसतं. इट्स ओनली गेटिंग अन अपॉर्च्युनिटी, एक्सपोजर आणि माहिती मिळाली पाहिजे. आणि एक्झॅक्टली दिस वॉट आय डू की मुलांना मुलींना माहिती सांगा, त्यांना कसं प्रिपेअर करायचं ते सांगा आणि दे विल डू ऑन देअर ओन. आय कॅन मेक यू अन ऑफिसर, यू हॅव टू मेक युअरसेल्फ अन ऑफिसर. आय कॅन टेल यू हाऊ टू मेक युअरसेल्फ. ओके, त्यामुळं अपॉर्च्युनिटी खूप चांगल्या आहेत. आणि असं म्हणतात की सिव्हिलियन्सपासून एअरफोर्स कॅम्प्स, आर्मी कॅम्प्स स्लाइटली अवे, दूर असतात. येस, सिक्युरिटी रिझन असेल, कॉन्फिडेन्शियलिटी रिझन असेल, परंतु यासाठी तुम्हाला आवश्यक आहे की तुम्ही थोडंसं सिव्हिलियनपासून दूर असाल. परंतु त्यांच्या माहितीपासून दूर असण्यात ही सिव्हिलियन्स. म्हणून हा फरक आहे की जरी आम्ही आयसोलेटेड असलो, आमच्या कॅम्पमध्ये असलो, तरी त्याच्याबद्दलची माहिती इज अवेलेबल एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी ती माहिती तुम्हाला दिली जाते. लपून ठेवण्याचा अर्थ नाही, कारण शेवटी एव्हरी यंग बॉय, एव्हरी यंग गर्ल इज अ प्रेशियस टू अस. देशाची संपत्ती आहे, देशाची एनर्जी आहे. ही मुलं मुली जर एअरफोर्समध्ये गेले, आर्मीमध्ये गेले, तर देशाचा फायदा होणार. म्हणून इफ दीज बॉईज ग्रो, दीज गर्ल्स ग्रो, नेशन ग्रोज. देशाची संपत्ती येते. त्यामुळे असं आहे की आपण हे ठरवू शकतो की काय माहिती पाहिजे तुला, काय आपण माहिती द्यायची. वेबसाईट्स आहेत, त्यानंतर इट्स एनॉर्मस इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. त्यामुळे प्रत्येकाने त्याचं आपण घेऊ शकतो, त्याचा फायदा घेऊ शकतो. अपॉर्च्युनिटीजबद्दल बोलायचं झालं तर 2 लेवलच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. एक आहे 12वी एअरफोर्समध्ये सांगतात, एक आहे 12वी नंतरची आणि दुसरी आहे ग्रॅज्युएशन नंतरची. 12वी नंतरच्या अपॉर्च्युनिटीज 2 प्रकारच्या आहेत. एक टू बिकम अन ऑफिसर आणि टू बिकम अन एअरमॅन. एक लक्षात ठेवा, माझं एक महत्त्वाचं वाक्य आहे, प्रत्येकाला म्हणतो, कोणत्या रँकमध्ये तुम्ही जॉईन झाला हे महत्त्वाचं नाही आहे. त्या रँकमध्ये तुम्ही काय केलं, व्हॉट हॅव यू कॉन्ट्रीब्युटेड टू दॅट, हे महत्त्वाचं आहे. शेवटी वेन इट कम्स टू इंटरपर्सनल रिलेशन, रँक स्ट्रक्चर इज ऑर्गनायझेशन रिक्वायरमेंट. डिसिप्लिन लाईफ असलं पाहिजे, डिसिप्लिन असला पाहिजे आणि नसेल तर फोर्स करता आला पाहिजे, म्हणजे अथॉरिटी असते रँक्स. परंतु वेन इट कम्स टू ती ऑर्गनायझेशन रिक्वायरमेंट, वेन इट कम्स टू इंटरपर्सनल रिलेशनशिप्स, वी हॅव सीन दॅट. म्हणजे इतके क्लोज असतो आम्ही. म्हणजे रिटायरमेंट नंतर तर जास्त जाणवतं आपल्याला की RBC आहे, WBC आहे, रेड ब्लड कॉर्पस्कल्स आहे, WBC आहे, तसं आमचं BBC आहे, ब्ल्यू ब्लड सेल असतं. कुठे आम्ही जर भेटलो, कोणी एअरफोर्सवाले म्हटलं, तर वी गेट सो अटॅच टू इच अदर. कारण तो अनुभव आहे, तो आपण जगलेलो आयुष्य आहे. त्यामुळं तुमचं कन्सेप्ट किंवा तुमचं जो विचारशक्ती आहे ती बदलते. तर अपॉर्च्युनिटीज 12वी नंतरच्या ज्या आहेत, एक आहे NDA, आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडक बसलेला आहे. त्याच्यामध्ये 17 वर्षापासून ते 19.5 वर्षा वयापर्यंत दर 6 महिन्याला परीक्षा होतात. UPSC एक्झाम असते. UPSCच्या वेबसाईटवर होम पेजला गेला, तुम्हाला कॅलेंडर कळतं. NDA वर्षातून 2दा एक्झाम होतात. त्याच्यासाठी 12वी अपिअरिंग किंवा 12वी पास मुलं पाहिजे. वय 17 ते 19.5 वर्ष. दर 6 महिन्याला परीक्षा. एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीदा अपिअर झाला, हे सिलेक्शन सेंटर आहे, सिलेक्शन बोर्ड म्हणतात. इट इज नॉट रिजेक्शन. ओके, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही सक्सेसफुल नाही झाला, नाराज व्हायचं नाही. कम बॅक अगेन. तुमच्यात काहीतरी मला कमी जाणवतं ऑफिसला इक्वालिटीजमध्ये, तर ते तुम्ही सिद्ध करा. मला प्रूव्ह मी यू आर वर्थ, यू हॅव ट्रेट्स, तुमच्याकडे ट्रेट्स आहेत ते दाखवा मला. मी सिलेक्ट करतो. मी सिलेक्शनला बसलो इथे. काय होतं वेन इज कमिशन ऑफिसर म्हणजे सो कॉल्ड सगळ्यांना समजावं या उद्देशातून अपॉइंटमेंट लेटर जे असतं तुमचं, ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया साईन करतात. फॉर एक्झाम्पल श्रीकांत बालकृष्ण वालवडकर. ओके, मैं भारत का राष्ट्रपति, आपकी वफादारी, साहस, सदाचार में विशेष आस्था और विश्वास रखते हुए आपको भारतीय हवाई दल में फ्लाइंग ऑफिसर पद में नियुक्त करता हूँ. प्रेसिडेंट ऑफ इंडिया साईन. माझी इज्जत आहे. दिस इज व्हॉट आय एम. हे माझं कॅरेक्टर आहे. ओके, म्हणून सगळ्या मुलांना सांगतो की हे पाहिजे असेल ना, यू हॅव टू हॅव सम ट्रेट्स.
मग त्या सिलेक्शन अवघड आहे का? सिलेक्शन अवघड नाही. सिलेक्शन व्हेरी नॉर्मल. पण तुम्ही तेच ओरिजिनॅलिटी तुमची असेल तर पर्सन लाईक मी ॲट द यंगेस्ट स्टेज गेट सिलेक्टेड ऑल्सो. म्हणून म्हणतो की तुम्ही प्रयत्न करायचे. शाळा कॉलेजमध्ये मुलांनी डिग्र्या घ्यायला जाऊ नका. वेस्टिंग युअर टाईम. यू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी, स्किल्स डेव्हलप करा. आणि मग जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडाल, एक तरुण मुलगा तरुण मुलगी इज कॉन्फिडंट अबाउट हरसेल्फ. कॉन्फिडंट, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, अंडर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि तिला जगातली माहिती पाहिजे, इंटरनॅशनल रिलेशनशिप्स काय काय, वाचन भरपूर पाहिजे. आणि त्यामुळे एअरफोर्ससाठी रिक्वायरमेंट ग्रॅज्युएशनची काय, फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट. फर्स्ट क्लास स्टार्ट 60%, एंड्स ॲट 100%. मला 100% नकोतच, कारण 12 तास प्रत्येकाला, दिवसात 24 तास आहे. ते कसे मी वापरतो, कसे मी वापरते हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे नरिश जेव्हा प्लांट होतं, आम्ही काय केलं, कंपार्टमेंटलाइज केलं. अभ्यास करणारा खेळत नाही, खेळणारा व्यायाम करत नाही, व्यायाम करणारा अभ्यास करत नाही. असं नाही चालत. प्रत्येक बाजूने तुम्ही व्हायला पाहिजे. हे स्मॉल प्लांट जे आहे ते मोठं व्हायला पाहिजे. ओके, मग ते जेव्हा घडतं की मला अभ्यासात पण आहे, स्पोर्ट्समध्ये पण आहे, मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, मला व्यक्त करता येत, आय कॅन एक्सप्लेन थिंग्स, एक्सप्रेस माय ओपिनियन्स, आणि मी घाबरत नाही. ओके, हे जेव्हा असं व्यक्तिमत्व मिळतं, आय एम रेडी टू ॲक्सेप्ट. 3 गोष्टी आहेत: वफादारी, ऑनेस्टी. कुठलाही देश आपल्या बॉर्डरवर डिसऑनेस्ट लोकांना ठेवू शकत नाही. डेंजरस सिच्युएशन. ऑनेस्टी सगळ्यात महत्त्वाची. दुसरं आहे साहस, करेज, हिंमत पाहिजे. रिस्क घेण्याची ताकद पाहिजे. रिस्क पण सेन्सिबल रिस्क असली पाहिजे, कॅल्क्युलेट असली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सदाचार, सदा चांगला आचार असला पाहिजे. तुमचे विचार चांगले असले पाहिजे. आणि ते हार्मनी पाहिजे. मी जे विचार करतो तेच बोलतो, जे बोलतो तेच ॲक्शन घेत असेल तर माझ्या विचार, आचार आणि उच्चार ह्याच्यामध्ये हार्मनी आहे. ओके, हे जेव्हा मला मिळतो तसा ट्रेट्स आला मुलगा मुलगी सिलेक्ट करतो. मिळत नाहीत मला. प्रॉब्लेम आहे की प्रत्येकजण कॉलेजमध्ये जातो, ते डिग्री घ्यायला जातो, आणि मग बाहेर पडल्यावर मग कळतं यार हे रिक्वायरमेंट नाही आहे. सोसायटी नीड्स समथिंग एल्स फ्रॉम यू, आणि ते तुम्ही डेव्हलप करावं लागतं. म्हणून 8वीपासून मुलांचे पर्सनल डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे पेरेंट्स. 8वीपासून बरोबर. मग तुम्हाला सफिशियंट टाईम मिळतो. ओके, तर 12वी नंतर काय ऑपॉर्च्युनिटी, ऑफिसर बनण्यासाठी NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. त्याच्यामध्ये दर 6 महिन्याला परीक्षा असते. तुम्ही UPSCच्या वेबसाईटवर गेला की त्याच्यामध्ये त्यांनी टाईम टेबल दिलेलं असतं पूर्ण. म्हणजे NDA 1, NDA 2, CDS 1, CDS 2. त्यानंतर मग त्याची डेट ऑफ नोटिफिकेशन, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आणि डेट ऑफ एक्झामिनेशन सगळं दिलेलं आहे. ते आपण ते अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर मग तुम्हाला रिटन एक्झाम होते. 12वीच्या लेवलवर आहेत. त्यात पास जे होतील त्यांना SSBला बोलवलं जातं. सिलेक्शन बोर्ड्स आहेत. मैसूरला आहे, वाराणसीला आहे, गांधीनगरला गुजरातमध्ये आहे, आणि कलकत्त्याला आहे, आणि डेहराडूनचे 5 सिलेक्शन बोर्ड्स आहेत. त्या ठिकाणी तुमची टेस्ट सुरू होते. फेज 1, फेज 2. फेज 1 मध्ये ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट म्हणतात. ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. 120 प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्यात जे पास होतील त्यानंतर ना एक त्याला म्हणतात TAT. तुम्हाला एक पिक्चर दाखवलं, पिक्चर ॲप्रिसिएशन अँड डिस्क्रिप्टिव्ह, PAD. डिस्क्रिप्ट करावं तुम्हाला. ते पिक्चर 1 मिनिट पाहायचं आणि 3 मिनिटात त्याची स्टोरी लिहायची आणि ते डिस्क्राईब करायचं. त्यात जे पास होतील ते जातात सेकंड फेजमध्ये. जे नापास होतील त्यांना परत पाठवतात. नापास झाला म्हणजे नाराज व्हायचं नाही. तुम्हाला हे सांगतो की दॅट्स ओके, काहीतरी कमी तुमच्यामध्ये, पुन्हा या 6 महिन्यानंतर. त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेस प्रयत्न करायचा. आता सांगलीचा एक मुलगा आहे, अरुण चौगुले, मेजर आहे तो आर्मीमध्ये. 8 वेळेस तो सिलेक्ट नाही झाला. 8 वेळेस, इमॅजिन. पण जिद्द एवढी होती त्या मुलाची की 9व्यांदा गेला तो, सिलेक्ट झाला. नाव इज मेजर इन द आर्मी. अजून एक उदाहरण सैनिक शाळेत सांगतो, कॅप्टन विवेक पाटील. ओके, हा मुलगा NDAमध्ये सैनिक शाळेत असताना सिलेक्ट नाही झाला. मग तो BSc PDVP कॉलेज तासगावचं, तिथे त्यानं ॲडमिशन घेतली. आणि तिथे गेल्यानंतर 3 वर्ष तो चप्पल न घालता गेला. त्याला जेव्हा विचारलं असं करता तो चप्पल घालतो, तो म्हणतो की नाही, काटा रुतला, दगड लागला, ठेच लागली, की मला आठवलं हा मला आर्मी जॉईन करायचं. दिस इज द कमिटमेंट. दिस बॉय वेंट फॉर सिलेक्शन, गॉट सिलेक्टेड, ही पार्टिसिपेट इन द सर्जिकल स्ट्राईक ऑल्सो. हे आपलं टॅलेंट आहे. म्हणजे तुमचे आईवडील काय करतात, किती कमावतात, किती शिकलेले आहेत, इट्स इररिलेव्हंट. म्हणून म्हणतो की तुम्हाला
माझ्यासमोर बसलेली पर्सनॅलिटी कशी आहे, ते फिट होते का. कॅन आय टेल प्रेसिडेंट ऑफ इंडिया की हा मुलगा ट्रेनिंग नंतर तुम्ही त्याला म्हणू शकता ऑन बिहाफ ऑफ 135 crores आपकी वफादारी सहा सदाचार में विशेष आस्था और विश्वास है. आय कॅन नॉट डिसअपॉइंट एनीबडी. दॅट इज द थिंग. हे म्हणून वाटतं अवघड नाही आहे. वेन यू डेव्हलप द पर्सनॅलिटी इट इज पॉसिबल. सो NDA सिलेक्शन झाल्यानंतर ते 3 वर्ष तुम्हाला ग्रॅज्युएशनचं हे केलं जातं. एअरफोर्समध्ये तुम्हाला स्लोली ट्रेनिंग मिळतं, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, आणि त्यानंतर मग तुम्ही एअरफोर्स अकॅडमीमध्ये जाता. तिथं ट्रेनिंग झाल्यानंतर देन यू आर ट्रेन फॉर बिकमिंग पायलट. ट्रेनिंग झाल्यानंतर पासिंग आउट परेड होतं. ही सक्सेसफुल ट्रेनिंग झालेलं आहे आणि नाव यू आर जॉईनिंग एअरफोर्स एज अ कमिशन ऑफिसर. तिथे एक मोठी परेड होते. तुमच्या आईवडिलांना इन्व्हाइट केलं जातं एअरफोर्सतर्फे. तुमचा मुलगी पासआउट होते आणि तुम्ही जाता. दॅट्स चेंजिंग लाईफ चेंजिंग सिच्युएशन आहे ती. तुमचं आयुष्य बदलून जातं. 3 गोष्टी एअरफोर्स गिव्स, आर्म फोर्सेस गिव्ह यू, आणि प्रत्येकाला ते पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी प्रत्येकाला पाहिजे. ओके. सेकंड थिंग इज यू गेट डिग्निटी इन द सोसायटी. सोसायटीमध्ये मान मिळतो, तुम्ही वॉरियर आहात. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट वॉज आर्म फोर्सेस गिव्ह यू इज द पर्पज फॉर लिव्हिंग. आयुष्याला अर्थ मिळतो. 3 गोष्टी पाहिजे असतील. आता कष्ट करायचे, जर शॉर्टकट नाही आहे. आता 12वी नंतर दुसरं एक सिलेक्शन आहे, दुसरं लेवलचं सिलेक्शन आहे, ते म्हणजे एअरमन सिलेक्शन. ओके. एअरमन सिलेक्शन मग 12वी तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स. जनरली आपलं काय, आपण विमान बघतो, रेडार बघतो किंवा मिसाईल बघतो, आपल्याला वाटतं की सायन्सचं काम आपलं काही काम नाही. तसं नाही आहे, तो गैरसमज आहे. तर 12वी आर्ट्स करून देखील तुम्ही जाऊ शकता, 12वी कॉमर्स करून जाऊ शकता आणि 12वी सायन्स करून जाता येतं, पॉलिटेक्निक करून जाता येतं. त्यामुळे प्रत्येक मुलांनी 12वीला 50% मार्क पाहिजे ॲग्रिगेटमध्ये. इंग्रजीमध्ये 50% मार्क असतील तर तुम्ही आमच्या परीक्षा पास व्हा. त्यानंतर मेडिकली फिट व्हा. मेरिटमध्ये आला की तुमचं सिलेक्शन होतं, तुम्हाला ट्रेनिंगला जावं. फायनान्शियल सिक्युरिटी म्हटलं, तुम्हाला कोणी एकही पैसा तुम्ही कमी देणार नाही, एकही पैसा जास्त देणार नाही. तुम्हाला जे ड्यू आहे ते तुम्हाला मिळतं. माझं उदाहरण सांगतो. मी रिटायरमेंट नंतर 4 वर्षानंतर मला एक चेक आला एअर हेडक्वार्टरकडून. 400 रुपये राहिले होते तुमचे, ते तुम्हाला पाठवतो. दिस इज ऑनेस्टी. एक पैसा कोणी तुम्ही काढून दिस इज द बेस्ट पार्ट. ओके. त्यामुळे त्या लेवलचं तुम्ही एक्सपिरियन्स मिळतो तुम्हाला. एअरमनमध्ये 2 ट्रेड्स आहेत. ओके. तर एअरमनचं रिक्वायरमेंट काय, 12वी पास पाहिजे. इंग्रजीमध्ये 50% मार्क, इंग्रजी या विषयात 50% मार्क आहेत. ॲग्रिगेटमध्ये 50% मार्क असतील, वय 21 आत असेल तर तुम्ही आमच्या परीक्षा पास व्हा, मेडिकली फिट व्हा, मेरिटमध्ये या, विल बी सिलेक्टेड. तुम्हाला ट्रेड्स मिळतात. एक्स ट्रेड म्हणजे टेक्निकल ट्रेड आहे, त्याच्यासाठी पॉलिटेक्निकची मुलं लागतील आणि 12वी सायन्सची मुलं. आणि वाय ट्रेड जो आहे त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल आहे, त्याच्यासाठी सुद्धा आर्ट्स कॉमर्स सायन्स 3 मुलं चालतात. त्यामुळे मुलांनी प्रयत्न करा. तुम्ही इथंच सुरुवातीला जर नकार घंटा गाठली तर तुम्हाला होणार नाही. इफ हॅव टू बी आउटस्टँडिंग, यू हॅव टू बी मेकिंग अन एफर्ट टू बी अन आउटस्टँडिंग. ते तुम्हाला आहे, प्रत्येकामध्ये ते गुण आहेत. त्यामुळे तुम्ही ते प्रयत्न करू शकता. आता दुसरं जे आहे ग्रॅज्युएशन नंतर, म्हणजे मी म्हणलं की 17 वर्षापासून 19.5 वर्षापर्यंत 6 महिन्याला NDAची परीक्षा आहे. ओके. बाय द टाइम यू कम्प्लीट युअर 19.5 वर्ष तुम्ही BSc BA BComच्या 3rd इयरला असतात. ओके. मग 20 वर्षापासून ते 26 वर्ष वयापर्यंत ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल किंवा ग्राउंड ड्युटी टेक्निकल या ब्रँचसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे लिटरली स्पीकिंग 17 वर्षापासून ते 26 वर्षापर्यंत दर 6 महिन्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्ही जॉईन होऊ शकता ॲज अन ऑफिसर. तर दॅट्स गुड थिंग. एकही चान्स सोडू नका. मला सगळ्यांना विनंती आहे, मुलांना. आता तर मुलींना एक गुड न्यूज आहे, म्हणजे मुलींना NDAमध्ये आता परमिशन आहे, मिळणार आहे. मे बी अनदर 6 months थोडं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी वेळ लागेल, परंतु 6 महिन्यामध्ये मुली देखील ॲप्लाय करू शकतात. आत्तापर्यंत मुलींना फक्त ग्रॅज्युएशन नंतर अपॉर्च्युनिटी होती. नाव आफ्टर 12th दे कॅन जॉईन द आर्म फोर्सेस. इट्स अ ब्युटिफुल अपॉर्च्युनिटी. आणि कुठलाही भेद केला जात नाही, जेंडर बायस नसतो, म्हणजे बिलकुल नाही तो. आणि मला एखादा प्रश्न विचारला होता की या मुली जेव्हा सिलेक्ट होतील त्याच्या ट्रेनिंगमध्ये काही ॲडजस्ट करता येतं का. नाही म्हणणार, कारण दे आर नॉट गर्ल्स ऑर बॉईज, दे आर ऑफिसर्स. आणि ते फिटनेस किंवा द रिगर ऑफ ट्रेनिंग कॅनॉट बी कॉम्प्रोमाइज. यू हॅव टू फाईट. सो दॅट इज द रिझन. मुलींना चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत आणि आपल्या मुलीमध्ये काही कमी नाही आहे. दे आर सो गुड. इट्स ओनली मॅटर ऑफ गेटिंग यूज टू दॅट. त्यांना कळलं पाहिजे काय करायचं.
या अपॉर्च्युनिटी. त्यानंतर मग ग्रॅज्युएशन नंतर 3 ब्रँचमध्ये एअरफोर्सचं सिलेक्शन. एक ब्रँच आहे फ्लाईंग ब्रँच, त्याच्यासाठी 12वी सायन्स असलं पाहिजे. 12वी सायन्समध्ये फिजिक्स आणि मॅथ्स या विषयात मिनिमम 60% मार्क. ओके, वयवर्षे 20 ते 24 पर्यंत तुम्हाला दर 6 महिन्याला ह्या परीक्षा देऊ शकता तुम्ही फ्लाईंग ब्रँचच्या. त्यानंतर मग एक त्याला आम्ही म्हणायचो PABT, पायलट ॲप्टिट्यूड बॅटरी टेस्ट. आता कॉम्प्युटर असिस्टेड टेस्ट आहे ती आयुष्यात एकदा असते. आणि त्याच्यामध्ये तुमचं रिफ्लेक्स ॲक्शन्स, त्यानंतर तुमचे विचार करण्याची पद्धत, स्टॅबिलिटी ऑफ माइंड, डिसिजन मेकिंग एबिलिटी आणि इम्प्लिमेंटिंग एबिलिटी हे चेक केलं जातं. फॉर एक्झाम्पल, एक 500 कोटीचं एक विमान, तर अशा माणसाच्या हातात दिलं चालेल का की ज्या माणसाला विचार करता येत नाही, घाबरत होतो. म्हणजे एक आम्हाला लहानपणी गोष्ट होती, झाडाचं पान पडलं सशाच्या पाठीवर ते पळायला लागलं, आकाश कोसळायला लागलं. अशा लोकांच्या हात देता येत नाही. देशाची प्रॉपर्टी येते, 500 कोटीचं एक विमान अशा माणसाच्या हातात दिलं. किंवा फॉर एक्झाम्पल इथं आग लागली, माझं मन मला सांगते उठून फक्त स्विच ऑफ करायचं, पण माझं मोटर ऑर्गन जे आहे ते मला सपोर्ट नाही करत, मला कोऑपरेट करत नाही, मी उठू शकत नाही. आय गेट ब्लँक्ड आउट. अशा माणसाच्या हातात दिलं तर नुकसान आहे ना. म्हणून ही आयुष्यात एकदा असते. म्हणजे इफ यू गो फॉर एअरफोर्स, यू गो फॉर सिव्हिल एव्हिएशन, ही टेस्ट विचारतो तुम्ही PABT दिली का? हो दिली. काय रिझल्ट आहे? पास की फेल? फेल. ओके, आता या जन्मात नाही जमणार, पुढच्या जन्मात. दॅट इज इट्स नेसेसरी, आवश्यक आहे ना. त्यामुळे त्या तुमचे रिफ्लेक्स तुम्हाला विचार करता आला पाहिजे की मी काय ॲक्शन घेतली पाहिजे. शेवटी स्कूटर किंवा कार रस्त्यावर बंद पडते, एअरक्राफ्ट कॅन इंजिन कॅन फेल, ड्रॉप ऑल्सो इन द एअर ऑल्सो. त्यावेळी तुम्हाला स्टेबल माइंडने डिसिजन घेता आला पाहिजे आणि मग ते इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. म्हणजे बॉडी शुड सपोर्ट यू, ही रिक्वायरमेंट, बाकी काय. त्यानंतर मग तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स बघायला जातात, ऑफिसल क्वालिटी ज्या म्हणतात त्या टेस्ट केल्या जातात. आणि त्यानंतर मग तुम्हाला ते रेकमेंड केलं जातं. 5 दिवसानंतर कॉन्फरन्स होते आणि त्यात तुम्हाला रेकमेंड केलं जातं की ओके, दीज आर द पीपल हू कॅन बी रेकमेंडेड फॉर मेडिकल टेस्ट. ते झाल्यानंतर तुम्हाला मेडिकल टेस्टसाठी दिल्लीला किंवा बेंगलोर बोलवलं जातं. 5 दिवस सगळ्या सिस्टम्स चेक केले जातात. मेडिकल फिटनेसला मग परत मेरिट लिस्ट होते आणि फायनल मेरिट लिस्ट जेवढ्या वेकन्सी आहेत त्याच्यामध्ये जे बसतात सगळ्यांना कॉल येतो. जेव्हा कॉल येतो, तुमच्या फॅमिलीचं, तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या मित्रांचं आयुष्य बदलतं. इट इज सो इम्पॉर्टंट. अवघड नाही आहे, स्वतःला कमी नाही समजायचं. फक्त ज्याचा स्वतःवर कॉन्फिडन्स नाही आहे त्याच्या दुसरे लोक कसे कॉन्फिडन्स. तुम्हाला तो जॉब आहे तुमचा म्हणून. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करा. ग्रॅज्युएशन नंतर आहे एक कॉमर्स BComच्या मुलींसाठी एक ब्रँच आहे आमच्या एअरफोर्समध्ये, अकाउंट्स ब्रँच. अकाउंट्स ब्रँच तिथे काय लागतं? BCom फर्स्ट क्लास, 60%, 70%, 80%. त्यानंतर तुम्ही AFCAT एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट द्या आणि ती पास झाल्यानंतर मग तुम्हाला SSBला बोलावलं जातं. SSB फेज 1 झालं की फेज 2मध्ये तुम्ही जाता. फेज 2मध्ये ग्रुप डिस्कशन, त्यानंतर लेक्चरेट, GTO, सायकोलॉजिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू. त्या सगळ्या ग्रुलिंगमधून गेल्यानंतर कॉन्फरन्स होते आणि रिझल्ट डिक्लेअर होते. रेकमेंडेड मुलींचं मेडिकल टेस्ट होते आणि त्यानंतर मग फायनल मेडिकल टेस्ट. दिस इज द प्रोसिजर. डोंट वरी अबाउट द प्रोसिजर. इफ आय कॅन गेट सिलेक्टेड, आय थिंक एनीबडी कॅन गेट सिलेक्टेड. इट्स सो सिम्पल. इट्स मॅटर ऑफ हॅव्हिंग कॉन्फिडन्स अबाउट युअर सेल्फ. स्वतःवर कॉन्फिडन्स, त्याचा आत्मविश्वास नाही त्याच्यावर बाकीचे लोक कसा विश्वास. सो या डेव्हलप करा, तुम्ही पर्सनल डेव्हलप करा. भरपूर वाचन करायला पाहिजे. हे 3 गोष्टी मी सांगतो तुम्हाला. दिवसातले 3 तास स्वतःसाठी घालवा. 1 तास व्यायाम. तुमचं बॉडी टोन्ड असली पाहिजे. मसल्स बी टोन्ड. यू कांट बी फॅट, सो यू कांट बी लिथार्जिक. सी, सचिन तेंडुलकर इज प्राऊड फॉर हिज कन्सिस्टंट क्रिकेट. आय एम इक्वली प्राऊड फॉर माय एक्सरसाइज. 40 इयर्स मी व्यायाम करतो, अजूनही व्यायाम करतो. आता फक्त माझं पॅटर्न बदलला आहे. आता 80% माझं फ्लेक्सिबिलिटीवर जास्त भर आणि 20% स्टॅमिना बिल्डअप. या वयामध्ये मुलींना तरुण वयामध्ये स्टॅमिना बिल्डअप होतो. ओके, त्यामुळे स्टॅमिना बिल्डअपच्या एक्सरसाइज करायचे 80% आणि सूर्यनमस्कार किंवा ते तुम्ही करू शकता. 1 तास रिलिजियसली व्हायलाच पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही इथं आहात धबक्यामध्ये, तुम्हाला इथं पोचायचं ना, पुलअप युअर इथे या, ट्राय. 1 तास व्यायाम, 1 तास पेपर वाचन, 1 तास संध्याकाळी खेळायचं. अननोईंगली, विदाउट नोईंग तुम्ही डेव्हलप करताय लिडरशिप क्वालिटी स्पोर्ट्स ग्राउंडवर. आपल्याला माहीत नाही ते. दॅट्स वॉट थिंग इज.
म्हणजे फेल्युअरमधून राईज करणं तिथे शिकतो आपण. आज मी व्हॉलीबॉल खेळताना स्मॅश मारले, सगळे स्मॅश बाहेर गेले, सगळी टीम हरली माझ्यामुळं, सगळे आर ब्लेमिंग, पण मी नाराज आहे. उद्या जेव्हा उतरतो ना विथ वेंजन्स मी जिंकेन. आज हे डेव्हलपमेंट तिथं होतं ना, ते आवश्यक आहे. यू कांट गेट डिमोटिवेटेड युअर सेल्फ, यू हॅव टू बी सेल्फ मोटिवेटेड. म्हणून 1 तास व्यायाम करा, 1 तास पेपर वाचा. नॅशनल इंटरनॅशनल लेवलमध्ये काय चाललेलं आहे किंवा राजकारणावर कोणी विचारणार नाही, हे पॉलिटिकल नेचर आहे. परंतु सोशल आस्पेक्ट्स असतील, इकॉनॉमिक आस्पेक्ट्स असतील, इंटरनॅशनल रिलेशनशिप असतील, ॲज अ डिफेन्स ऑफ आपल्याकडे इंटरनॅशनल लेवल तुम्हाला ती माहिती पाहिजे आणि ते तुम्ही करू शकता. म्हणून 1 तास पेपर वाचायचा आणि संध्याकाळी 1 तास गो ऑन द फील्ड, हा वेळेपर्यंत खेळा. अशी पर्सेंट डेव्हलप व्हा. अशी मुलं आम्हाला मिळत नाहीत, मुली मिळत नाहीत म्हणून वेकन्सीज आहेत आमच्याकडे. या मुलांनी स्वतः डेव्हलप करा आणि लाईफ बदलतं, आयुष्य बदलतं तुमचं खेळायचं. त्यामुळे मला अपील करतो सगळ्या मुलांमुलींना की मला काय माहिती पाहिजे. यू आर प्रेशस टू मी, एव्हरी यंग बॉय, व्हेरी व्हेरी प्रेशस टू मी. यू आर द प्रॉपर्टी ऑफ माय नेशन, यू आर द एनर्जी ऑफ माय नेशन, यू ग्रो माय नेशन ग्रोज. आता वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला हे देणं माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही त्याचा फायदा घ्या, स्वतः घडवा, स्वतःच्या फॅमिलीला उभं राहा. तुमच्या एक महत्त्वाची गोष्ट, पैसे कुणालाही द्यायचे नाही. जनरली असं एक माझ्या लक्षात आलेलं आहे की खेड्यामध्ये मुलांना सॉफ्ट टार्गेट्स असतात, गरीब मुलं असतात. कुणीतरी रिटायर्ड असतो आर्मीमधला, तो सांगतो 4 लाख 5 लाख द्या, 5 लाख पैसे द्यायचे नाहीत. पैसे देऊन सिलेक्शन होत नाही. डिफेन्सची बदनामी व्हायला गेली आहे. पैसे कुणी मागितले त्याचं नाव मला कळवा आहे स्वतः, परंतु डोंट गिव्ह एनी मनी. तुम्ही आईवडील किती शिकले, किती कमावतात, किती गरीब आहेत, कोणत्या मीडियममध्ये शिकला, इट्स इरिलेव्हंट. व्हॉट इज रिलेव्हंट इज युअर पर्सनॅलिटी. माझ्यासमोर बसलेली पर्सनॅलिटी कशी आहे. इंटरव्ह्यूला बोलवताना मी कमी सर जेव्हा म्हणतो तो मुलगा का मुलगी, त्या आवाजावरून, टोनवरून, त्या पिचवरून मला लक्षात येते घाबरलेली आहे, नर्वस आहे, की ओव्हरकम दॅट नर्वसनेस शी इज टॉकिंग लाऊडली. कळतं मला. आणि मला ती कमीन म्हटल्यानंतर 4 स्टेप करून ती येते, खुर्चीवर बसते, खुर्ची ओढण्याची पद्धती, बसण्याची पद्धत, आय कॅन मेक आउट. बॉडी लँग्वेज मला सांगते. आय एम ट्रेन टू रीड द बॉडी लँग्वेज. बी कॉन्फिडंट. आणि अजून काही झालेलं नाही. आय हॅव नॉट सेंट यू टू सियाचीन, आय हॅव नॉट सेंट यू एनिवेअर. तर माझ्यासमोर बसलीस आणि तू घाबरलीस तर कसं चालायचं. हाऊ डू आय सिलेक्ट यू. आणि तू एकटी नाही आहेस, तुझ्याबरोबर तुझे ग्रुप्स आहेत ना, त्यांना मोटिवेट करायचं तुम्हाला. ही रिक्वायरमेंट आहे आणि ओरिजिनॅलिटी पाहिजे. तुम्ही खोटं वागला आता मला कळतं, आय नो. सी, तोंडाने माणूस खोटं बोलू शकतो, बॉडी लँग्वेज खोटं नाही बोलू. आणि आय एम ट्रेन टू वॉच युअर बॉडी लँग्वेज. त्यामुळे डेव्हलप करा पर्सनॅलिटी. 8वीपासून पेरेंट्सना मी सांगतो, 8वीपासून सुरू करा, डेव्हलप करा हळूहळू. त्याला एक स्पोर्ट्स. बाय द टाइम दॅट बॉय ऑर गर्ल कम्स आउट द कॉलेज, एक तरुण मुलगा, तरुण यंग इंडियन शुड कम आउट, जो कॉन्फिडंट आहे स्वतःबद्दल, जो ज्याला जगात काय चाललं ते माहिती आहे आणि ज्याचे टोन्ड बॉडी आहे. दीज आर कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स. यू मस्ट यूज दिस. ओके. आणि अभ्यासात पण कमी नाही आहे. दॅट्स ओके. आयुष्य कसं घालवायचं चॉईस दिला देवाने. जन्माला घातला ना, चॉईस दिला आहे. आयुष्य कसं घालवणार बाबा, यू हॅव अ चॉईस, मेक अ गुड चॉईस. आणि म्हणून म्हणतो की तुम्ही ट्राय करा. जायचं की नाही शेवटचा प्रश्न. म्हणजे पहिल्यांदा तर AFCAT परीक्षा पास व्हायची, त्यानंतर तुम्हाला फेज 1 आहे, त्यानंतर फेज 2 मध्ये जायचं, तिथून रेकमेंड व्हायचं, नंतर मेडिकल व्हायचं, ऑल इंडिया मेरिट लिहायचं. फायनल कॉल येईल त्यावेळी आपण ठरवून जायचं की नाही ते. डोंट टेल मी यू आर नॉट इंटरेस्टेड. आय विल से यू आर अफ्रेड ऑफ माय एक्झाम्स. घाबरायचं नाही, कुणाला घाबरायचं. मुलींना स्पेशल सांगतो, घाबरायचं नाही. तुमच्या बॉडी लँग्वेज समजतं की बाई सॉफ्ट टार्गेट असेल ना, तुम्हाला ट्रबल होईल. कुणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. अँड दिस अलाव देम टू ट्रबल यू. ओके. डोंट बी कॉन्फिडंट अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला कुणीही त्रास देऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, आय एम अवेलेबल, बिकॉज आय फील इट्स माय ड्युटी टू टेल यू दिस थिंग्स. ओके. तुम्ही केव्हाही मला फोन करा, केव्हाही हे करा, माहिती पाहिजे असेल, कारण तुम्ही प्रेशस आहात. यू आर प्रेशस. मी देशसेवेचा उपकार करत नाही. ओके ना. ह्या अपॉर्च्युनिटीज बऱ्याच आहेत एअरफोर्समध्ये. एअरमनच्या आहेत आणि एअरमन झाल्यानंतर देखील ऑफिसर बनता येतं. फिनिश युअर ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर मग तुम्ही ऑफिसर बना. परत तोच प्रयत्न. SSB, AFCAT, SSB, त्यानंतर मेडिकल आणि मेरिट. Once you get selected,
असं नाही की एअरमन झालं म्हणजे मला ऑफिसर बनता येत नाही, असं नाही. तुमची फायनान्शियल कंडिशन असेल की बाबा मी गरीब आहे घरचा, मला इमिजिएटली 12 नंतर काहीतरी पाहिजे, तर ती जॉईन आहे एअरमन. पण त्यात कष्ट पाहिजे, शॉर्टकट फॉर दिस. डेव्हलप करा तुम्ही, त्याच्यात काय करा. त्यामुळे एक उदाहरण सांगू इच्छितो. 2015 साली एअरफोर्सचे 107 अधिकारी सांगली जिल्ह्यात आले आणि आय हॅड टोल्ड देम, आय सेड की रॅली म्हणजे जिंदाबाद मुर्दाबाद नाही, सिलेक्शन रॅली. ओके. ते सांगली जिल्ह्यात आले महाराष्ट्रातल्या मुलांसाठी. शेखर गायकवाड कलेक्टर आणि आय हॅड टॉक टू एअर हेडक्वार्टर्स आणि संजय काका पाटलांनी पत्र लिहून ते पाठवले चीफ ऑफ एअर स्टाफला आणि 107 अधिकारी भारतातून पूर्ण इथं आले. 2 ट्रेकचं सिलेक्शन होतं तासगावला. मी म्हणलं मला डोंगरसोनी, पलूस, भिलवडी खेड्यातल्या मुलांसाठी करायचं, म्हणून तासगावला करायचं, सांगले नाही. कारण आम्ही खेड्यात शिकलो ना, जिल्ह्यात ठिकाणी जायचं म्हटलं की आम्हाला भीती वाटायची, नको जायलाच नको. या मुलांसाठी करायची. तासगावला येतील मुलं. तासगावला रॅली झाली. सच अ सक्सेसफुल रॅली. 2 ट्रेड सिलेक्ट झाले. एक गरुड फोर्स, कमांडो जे आहेत एअरफोर्सचे त्यांना गरुड म्हणतात, त्याचं सिलेक्शन होतं. आणि दुसरं होतं मेडिकल असिस्टंट. मेडिकल असिस्टंट म्हणजे काय, मिलिटरी हॉस्पिटल्स आहेत, आमचे एअरफोर्स हॉस्पिटल्स आहेत, त्या ठिकाणी डॉक्टर्सना मदत करायला, ज्यांचं 12वी बायोलॉजी झालेलं आहे त्या मुलांना. आता एअरमन सध्या तरी मुलांसाठीच आहे. आर्मीमध्ये, मिलिटरी पोलीसमध्ये मुलींना भरती घ्यायला 10वी नंतर घेतात ते. अजून एअरफोर्सने सुरू झालं. वी आर नॉट स्टील डुईंग दॅट थिंग. शॉर्टली इट विल कम मुलींसाठी पण. आणि त्यानंतर मग ही मुलं रेकॉर्ड सिलेक्शन भारतामधलं तासगावला झालं. रेकॉर्ड सिलेक्शन 165 मुलं सिलेक्ट झाली. म्हणजे दे वेर टोल्ड टू कम फॉर मेडिकल. आणि त्यानंतर मग त्यातून मेडिकल टेस्ट, फिटनेस अशीच टेस्ट अमृतसरला झाली पंजाबची आणि रांचीला झाली झारखंडची. त्या मुलाची मेडिकल एफिटमध्ये लिस्ट गेली आणि 107 मुलं आपली बापरे. खेड्यातली मुलं, गरीब घरची मुलं. इट रिअली डझंट मॅटर. तुमच्यात ते गुण असतील आम्ही घेणार, मला पाहिजेच मुलं अशी. म्हणून म्हणतो ना की 107 मुलांचं आयुष्य घडलं, त्यांच्या फॅमिली घडली. हे आहे, तुमच्यात कमी नाही, स्वतःला कमी समजू नका. आणि वाचन खूप पाहिजे, अवांतर वाचन पाहिजे. ओके, तुम्हाला काय माहिती लागेल तुम्ही सांगू शकता, माझ्याशी बोला. यू आर प्रेशस टू मी. हे मुलं मुली प्रेशस आहेत. आणि जर तुम्हाला केव्हाही तुम्ही फोन करा, आय टोल्ड यू, तुमच्या पेरेंट्सना पण सांगतो. तुमच्या मुला मुलीसाठी काही माहिती पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, माझा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, तर केव्हाही कॉन्टॅक्ट करा, हक्काने कॉन्टॅक्ट करा. बिकॉज यू आर प्रेशस. थँक्यू व्हेरी मच. तर आज आपण एअरफोर्स डेच्या दिवशी एअरफोर्सची माहिती घेतली, त्याच्याबद्दलच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजची माहिती घेतली. सर, तुम्ही इकडे आलात, तुमचे खूप खूप आभार सोशल शास्त्र स्टुडिओकडून. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मॅम. आय अप्रिशिएट तुमचं जो हे आहे पॅशन आणि एअरफोर्सची माहिती कळावी, एअरफोर्स प्रेम आहे. दिस इज द थिंग दॅट कॅरीज अस. ओके, हे मोटिवेट करतं आम्हाला. तुमच्यासारखे लोक आहेत, तरुण मुली आहेत. आणि आय थँक सोशल शास्त्र स्टुडिओ. एक्सलंट द वे यू आर हँडलिंग इट, सो गुड. थँक्यू. आय एम रिअली ग्रेटफुल टू यू ऑल. थँक्यू व्हेरी मच आणि हॅपी एअरफोर्स डे टू एव्हरीबडी. थँक्यू सर. सेम टू यू. बाय बाय. अशा प्रकारचा जर अजून कॉन्टेंट तुम्हाला बघायचा असेल तर सोशल शास्त्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब पेजेसना फॉलो करा. आणि ह्या टाईपचा अजून आपण काय व्हिडिओज करू शकतो ह्याबद्दल तुम्हाला सजेशन करायचं असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.